9वीच्या इंग्लिश पेपरमधील ग्रामर अवघड जाते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा ग्रामरवरचा एकही मार्क्स जाणार नाही जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वीच्या इंग्लिश या विषयातील जो टेन्सवरचा ग्रामरचा प्रश्न असतो तो कसा सोडवायचा, जेणेकरून तुम्ही देखील हा प्रश्न व्यवस्थित परीक्षेमध्ये व्यवस्थित अगदी करेक्ट लिहून पैकीच्या पैकी मार्क्स हे नक्कीच घ्याल. तर चला तर पाहूयात. टेन्सवरचा प्रश्न हा ग्रामरचा जो तुमचा पॅसेजमधील ग्रामरच्या सेक्शनमध्ये विचारला जातो, ज्यामध्ये कशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो तर पहा, तुम्हाला एखादं पॅसेजमधील सेंटेन्स दिलं जातं आणि त्या सेंटेन्सचं चेंज द सेंटेन्स इनटू सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा सिंपल पास्ट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स असं एकूण 12 जे काळाचे प्रकार आहेत त्यापैकी कोणत्याही एका टेन्समध्ये त्याचं काय करा तर तुम्हाला त्याचं रूपांतर करायचं आहे. त्यामुळे जर तुम्हाला व्यवस्थित अगदी प्रत्येक टेन्सचं कसं प्रकारे कन्वर्जन करायचं आहे माहीत असेल तर तुम्ही दिलेलं वाक्य कोणत्याही टेन्समध्ये करू शकता. तर चला तर पाहूयात. सर्वात आधी बघा, तुम्हाला सेंटेन्स दिलेला आहे त्यातील वर्ब, जे मेन वर्ब असतं ते माहीत असायला पाहिजे. तर इथं मेन वर्ब असणार आहे रीड आणि याचं तुम्हाला फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म माहीत असेल तरच तुम्ही यामध्ये 12 या जो काळाचे प्रकार आहेत यामध्ये त्याचं रूपांतर हे करू शकता. तर रीडचं जे फर्स्ट फॉर्म आहे ते रीडच आहे, सेकंड फॉर्म असणार आहे रेड आणि थर्ड फॉर्म देखील रेड असणार आहे. परंतु प्रोनाउन्सिएशन हे रेड असल्यामुळे त्याची स्पेलिंग ही आहे तीच राहणार आहे. प्रत्येक तो जो वर्बचा फॉर्म आहे पहा रीडचा, त्याचं पास्ट फॉर्ममध्ये रेड आणि फ्युचर फॉर्ममध्ये पास्ट पार्टिसिपल फॉर्ममध्ये काय होणार आहे तर रेडच होणार आहे. आपल्याला प्रोनाउन्सिएशन करताना रेड करायचं आहे, परंतु त्याचं काय असणार आहे स्पेलिंग ही READ असणार आहे. चला तर पाहूयात. काळाचे एकूण बघा टेन्सचे 3 प्रकार आहेत, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. तर प्रेझेंट टेन्समध्ये परत 4 त्याचे उपप्रकार पडलेले आहेत. सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. तर वर्तमान काळात सिंपल प्रेझेंट टेन्स दिलेले वाक्य करा. तर यामध्ये पाहू शकता, इशिता रीड बुक. तर अगदी सिंपल आहे. जर तिथं ही किंवा शी असतं तर तुमच्या क्रियापदाला यस हा प्रत्यय लागला असता. तर शी वापरून पाहूया. शी रीड्स बुक्स आणि ही रीड्स बुक. तर अशा प्रकारे तुम्हाला अतिशय सोपं असणार आहे पहा. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळात तुम्हाला काय करायचं आहे तर व्यवस्थित अगदी क्रियापदाचं पहिलं रूप लिहायचं आहे आणि कर्त्यानुसार क्रियापदाला यस प्रत्यय लागतो. म्हणजेच ही और शी हे जर कर्ता असेल तर क्रियापदाला यस प्रत्यय लागतो. वी असेल तर क्रियापदाला यस प्रत्यय लागत नाही. त्यानंतर पाहू शकता कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ, यामध्ये वाक्य कसं होतं तर इज हा हेल्प वर्ब लागतो आणि तुमचा जो मेन वर्ब आहे त्याला ING प्रत्यय लावायचा असतो. कंटिन्युअस म्हणजे अपूर्ण वर्तमान काळामध्ये क्रिया ही अपूर्ण राहिलेली असते, त्यामुळे इथे काय करायचं आहे आपल्याला इज हा हेल्प वर्ब घ्यायचा आहे आणि मेन वर्बला ING प्रत्यय लावायचा आहे. इशिता इज अ रीडिंग बुक. जर तिथं ही असेल तर ही इज अ रीडिंग बुक, शी असेल तर शी इज अ रीडिंग बुक, वी असेल तर वी आर येणार आहे पहा आणि आय असेल तर एम येणार आहे. हेल्प वर्ब हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पहा पुढचं असणार आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. म्हणजेच यामध्ये पूर्ण क्रिया झालेली आहे, त्यामुळे पूर्ण वर्तमान काळ. यामध्ये पाहू शकता आपल्याला हॅज हे काय करायचं आहे हेल्प वर्ब प्लस तुम्हाला काय करायचं आहे जे मेन वर्ब असणार आहे, म्हणजे जिथं रीड हे मेन वर्ब आहे त्याचा तुम्हाला पास्ट पार्टिसिपल फॉर्म म्हणजे थर्ड फॉर्म घ्यायचा आहे. तर काय आहे तिथं रेड हा येणार आहे. तर वाक्य पहा कसं येणार आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये. इशिता हॅज अ रेड बुक. तर काय येणार आहे पहा इशिता हॅज अ रेड बुक. आय असेल तर कसं येणार आहे आय हॅव रेड बुक. त्यानंतर वी असेल तर वी हॅव रेड बुक. त्यानंतर ही असेल तर ही हॅज रेड बुक आणि शी असेल तर शी हॅज रेड बुक. तर खूप सोपं आहे, पाहू शकता तुम्ही.
परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ, यामध्ये देखील तुम्हाला हॅज बीन हे काय करायचं आहे, हेल्प वर्ब घ्यायचा आहे आणि तुम्हाला जो तुमचा मेन वर्ब असणार आहे त्याला ING प्रत्यय लावायचा आहे आणि आहे असं तुमचं ऑब्जेक्ट असणार आहे. आणि करता पाहू शकता, इशिता हॅज बीन रीडिंग बुक. तर अशा प्रकारे तुमचं काय येणार आहे, वाक्य येणार आहे. तिथं आय असेल तर कसं येणार आहे, आय हॅव बीन रीडिंग बुक. वी असेल तर वी हॅव बीन रीडिंग बुक. त्यानंतर शी असेल तर शी हॅज बीन रीडिंग बुक. फक्त तिथं आय असेल तर हॅव बीन येणार आहे, वी असेल तरी देखील हॅव बीन, आणि ही और शी किंवा कोणतंही तुम्ही तिथं नाउन घेतलं तर तिथं इशिता तेन असं नाव घेतलं तर तिथं काय येणार आहे, तुमचं हॅज बीनच येणार आहे. तर आपण वर्तमान काळाचं एकूण 4 त्याचं उपप्रकार कशा प्रकारे कन्वर्जन करायचं पाहिलं. त्यानंतर पहा, पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ. यामध्ये भूतकाळात क्रिया घडून गेलेली असते आणि याचे देखील 4 हे उपप्रकार आहेत. सिंपल पास्ट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. तर असे 4 एकूण प्रकार आहेत, उपप्रकार त्याचे. पहिला पाहूयात, सिंपल पास्ट टेन्स. यामध्ये साधा हा भूतकाळ असतो, त्यामुळे यामध्ये क्रिया घडून गेलेली असते. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर जे तुमचं मेन वर्ब म्हणजे इथं रीडचं काय करायचं आहे, तुम्हाला सेकंड फॉर्म म्हणजे पास्ट फॉर्म काय आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि तिथं लिहायचं आहे. तर इथं रेड येणार आहे, रीडचं पास्ट फॉर्म आहे असं ऑब्जेक्ट आणि तुमचा कर्ता. तर इथं पाहू शकता वाक्य कसं होणार आहे, कर्त्यानुसार बदलणार आहे. पहा कसं वाक्य, तर आय रेड बुक, त्यानंतर शी रेड बुक, त्यानंतर ही रेड बुक, वी रेड बुक. सिम्पली इथे यस प्रत्यय अजिबात लागत नाही, फक्त सिंपल प्रेझेंट टेन्समध्येच काय होतं, तर ही आणि शी असेल तर वर्बला यस प्रत्यय लागतो, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचं पहा, कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजेच अपूर्ण भूतकाळ. यामध्ये कसं वाक्य होणार आहे, तर इशिता वॉज अ रीडिंग बुक. तर यामध्ये वॉज हे हेल्प वर्ब लागणार आहे आणि तुमच्या मेन वर्बला काय असणार आहे, तर ING हा प्रत्यय लागणार आहे. कसं होणार आहे पहा वाक्य, इशिता वॉज अ रीडिंग बुक. जर तिथं करता शी असेल तर शी वॉज अ रीडिंग बुक, ही असेल तर ही वॉज अ रीडिंग बुक, आय असेल तर आय वॉज अ रीडिंग बुक, आणि वी असेल तर वी वेअर होणार आहे. पहा कारण अनेक वचन आहे, वी वेअर रीडिंग बुक. दे असेल तर दे वेअर रीडिंग बुक. तर खूप सोपं आहे. त्यानंतर पहा पुढचं असणार आहे परफेक्ट पास्ट टेन्स. यामध्ये पूर्ण भूतकाळात क्रिया ही काय झालेली आहे, भूतकाळात पूर्ण घडून गेलेली आहे, अजिबात त्यामध्ये अपूर्ण राहिलेली नाही. त्यामुळे परफेक्ट पास्ट टेन्समध्ये कसं वाक्य येणार आहे पहा, इशिता हॅड रेड बुक. तर तुम्हाला हॅड हे हेल्प वर्ब घ्यायचं आहे आणि तुमचं जे क्रियापद असणार आहे म्हणजे मेन वर्ब असणार आहे त्याचा थर्ड फॉर्म असणार आहे रेड, आणि आहे असं तुम्हाला कर्ता आणि कर्म लिहायचं आहे. तर वाक्य कसं होतं पहा, इशिता हॅड रेड बुक. त्यानंतर आय असेल तर आय हॅड रेड बुक, शी असेल तर शी हॅड रेड बुक, ही असेल तर ही हॅड रेड बुक, वी असेल तर वी हॅड रेड बुक. तर खूप सोपं आहे. त्यानंतर परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ. यामध्ये वाक्य कसं होणार आहे पहा, इशिता हॅड बीन रीडिंग बुक. तर हॅड बीन हा हेल्प वर्ब लागणार आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्या मेन वर्बला ING हा प्रत्यय लावायचा आहे असं ऑब्जेक्ट परत. त्यानंतर वाक्य पहा, इशिता हॅड बीन रीडिंग बुक. तर ह्याच्यामध्ये आय असेल तर आय हॅड बीन रीडिंग बुक, वी असेल तर वी हॅड बीन रीडिंग बुक. त्यानंतर इथं शी असेल तर शी हॅड बीन रीडिंग बुक, ही असेल तर ही हॅड बीन रीडिंग बुक. तर खूप सोपा आहे, पाहू शकता. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, तर पास्ट टेन्सचे 4 जे प्रकार आहेत ते लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर पुढचं असणार आहे फ्युचर टेन्स. यामध्ये देखील 4 प्रकार आहेत परत, सिंपल फ्युचर टेन्स, कंटिन्युअस फ्युचर टेन्स, परफेक्ट फ्युचर टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. फक्त फ्युचर टेन्समध्ये काय होणार आहे तर पाहूयात बदल. यामध्ये तुम्हाला विल हे काय करायचं आहे, तर प्रत्येक वाक्यामध्ये हेल्प वर्ब लावायचा आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, तर यामध्ये जर आय असेल तर शाल वापरायचं आहे आणि वी असेल देखील वी
हा जर करता असेल देखील तिथे देखील शालच येणार आहे तुमचं. आणि बाकीचं ही, शी किंवा कोणतंही जे तुमचं विशेष नाम घेणार आहात त्याला तुम्हाला विल हे काय करायचं आहे, हेल्प वर्ब लावायचं आहे. तर सिंपल फ्युचर टेन्समध्ये कसं वाक्य येणार आहे पहा. इशिता विल रीड बुक. आय असेल तर काय येणार, आय शाल रीड बुक. त्यानंतर वी असेल तर वी शाल रीड बुक. तर तुम्हाला तुमचं जे वर्ब असणार आहे त्याचं फर्स्ट फॉर्म लिहायचं आहे यामध्ये. त्यानंतर कंटिन्युअस फ्युचर टेन्स म्हणजेच यामध्ये तुमचा अपूर्ण भविष्य काळ असणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, भविष्यात ही क्रिया अपूर्ण राहिलेली आहे, त्यामुळे ह्याचं वाक्य कसं येणार आहे पहा. विल बी. तुम्हाला काय करायचं आहे, विलला बी हे काय करायचं आहे तर जोडायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या वर्बला आयएनजी प्रत्यय लावायचा आहे. तर वाक्य कसं येणार आहे, इशिता विल बी रीडिंग बुक. तर तुम्हाला सिंपल अगदी आय असेल तर आय शाल बी रीडिंग बुक. वी असेल तर वी शाल बी रीडिंग बुक. आणि जर तिथं वेगळं नाव असेल तर जसं की रमेश, रमेश विल बी रीडिंग बुक येणार आहे. त्यानंतर परफेक्ट फ्युचर टेन्समध्ये फक्त तुम्हाला हॅव हे विल सोबत जोडायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, वर्बचं थर्ड फॉर्म घ्यायचा आहे आणि आहे असं करता आणि कर्म लिहायचं आहे. पाहू शकता परफेक्ट फ्युचर टेन्स यामध्ये कसं वाक्य आहे, इशिता विल हॅव रेड बुक. त्यानंतर इथं आय असेल तर आय शाल हॅव रेड बुक. वी असेल तर वी शाल हॅव रेड बुक. तर तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की इथं तुम्हाला वर्बचा थर्ड फॉर्म यामध्ये परफेक्ट फ्युचर टेन्समध्ये लिहायचा आहे. तुम्हाला इथं कन्फ्युजनसाठी रीडचं रेड हे मी का प्रोनाऊन्सिएशन करत आहे, कारण त्याचा थर्ड आणि सेकंड आणि थर्ड फॉर्म हा रेड असाच प्रोनाऊन्स केला जातो, परंतु जी स्पेलिंग जी असणार आहे ती प्रत्येक फॉर्ममध्ये ही सेमच असणार आहे. फक्त ते प्रोनाऊन्सिएशनमध्ये पाहू शकता तुम्ही. इथे कन्फ्युजन करण्यासाठी तुम्हाला असे वर्ब्स हे परीक्षेमध्ये 9वीच्या इंग्लिशच्या परीक्षेमध्ये येऊ शकतात, त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. वर्ब्सचा फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म माहीत असेलच तर तुम्ही काय करू शकता, हे 12 प्रकारात तुमचं वाक्य हे फिरवू शकता. त्यानंतर शेवटचं पहा, परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, विल प्लस हॅव प्लस बीन हे काय करायचं आहे, हेल्प वर्ब घ्यायचा आहे आणि तुमचा मेन वर्बला आयएनजी प्रत्यय लावायचा आहे. तर कसं होणार आहे पहा तुमचं वाक्य, इशिता विल हॅव बीन रीडिंग बुक. त्यानंतर आय असेल तर आय शाल हॅव बीन रीडिंग बुक. वी असेल तर वी शाल हॅव बीन रीडिंग बुक. तर मी तुम्हाला प्रत्येक कर्ता बदलून प्रत्येक वाक्यात कशाप्रकारे काय होत असतं, हेल्प वर्बमध्ये कशाप्रकारे बदल होत असतो हे सर्व सांगितलेले आहे. जर तुम्ही याच्या अगोदरचा व्हिडिओ वर्बचे फर्स्ट फॉर्म, थर्ड फॉर्म आणि सेकंड फॉर्मचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला आहे, काही तुम्हाला अभ्यासासाठी वर्ब्स, ते देखील तुम्ही यावर क्लिक करून पाहू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत